पुण्यातल्या पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला दिलासा मिळणार का याबद्दल आज कोर्ट आपला फैसला देईल। जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने 8 डबल्याचा आरोप करत अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। तर रक्ताचे नातेवाईक कस्टडीमध्ये आहेत म्हणून आरोपीला बालसुधार गृहात पाठवलं असा युक्तिवाद राज्य सरकारनं केलाय। दरम्यान या मुलाची रिमांड आज संपतेय, त्यामुळे त्याला पुण्यात आता कुठे ठेवलं जातंय याकडेही लक्ष असेल। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतील। अमेय, मुलाच्या आत्यानं केलेली याचिका नेमकी काय आहे? पुण्यात जे अपघाताचं प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यानंतर जो तपास आणि जी चौकशी झाली त्यानंतर त्याचे आई वडील आणि आजोबा हे सुद्धा या प्रकरणात तितकेच दोषी असल्यानं या सर्वांना सध्या पुणे पोलिसांनी कस्टडीत घेतलंय। या अल्पवयीन मुलाला जरी दंडाधिकारी कोर्टानं जामीन दिला असला तरी तो सशर्त जामीन होता। अल्पवयीन असल्यानं त्याला त्याच्या पालकांच्या किंवा कोणाच्या तरी देखरेखीखाली ठेवणं गरजेचं होतं असं कायद्यात स्पष्ट केलेलं होतं। परंतु जर त्याच्या घरचेच या प्रकरणात अटकेत होते आणि त्याचं सख्ख असं त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कुणी नाही, म्हणून आम्ही त्या जामीन मिळालेल्या मुलाला पुन्हा एकदा रिमांडमध्ये घेतलंय असा राज्य सरकारनं युक्तिवाद केलाय। परंतु तो कायद्याला अनुसरून नाहीये। जर एखाद्या व्यक्तीला जामीन दिलेला असेल तर त्याच्या मुक्त संचारावर तुम्ही गदा आणू शकत नाही असं हायकोर्टानं मागच्या सुनावणीच्या वेळी आपलं मत व्यक्त केलं होतं। त्यामुळे आज या संदर्भात हायकोर्ट काय निर्देश देतं हे पाहावं लागेल। दरम्यान त्या मुलाची रिमांड आज संपते, त्यामुळे त्याला आज पुन्हा कुठे हजर केलं जातंय का कोर्टात आणि हायकोर्टाचा निकाल काय येतो, हायकोर्ट त्याच्या सुटकेचे आदेश देतं का हे सुद्धा पाहावं लागेल। जर त्याच्या सुटकेचे आदेश दिले तर मग त्याला प्रशासन कुठे ठेवणार, कारण की त्याच्या रक्ताचे कोणीच नाहीये। जर त्याची आत्याला त्याची कस्टडी दिली तर आत्या त्याला दिल्लीला सोबत घेऊन जाऊ शकते की पुण्यातच तिला वास्तव्य करावं लागेल, या संदर्भात सुद्धा हायकोर्ट आपल्या निकालात स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे ज्या अपघातात ज्या दोन्ही तरुणी एक मृत पावले होते, ज्यांचा मृत्यू झाला होता दुर्दैवी, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि हा खटला आता जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना दिलंय। तसेच त्यांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची प्रत्येकी मदत देखील जाहीर केली। त्यामुळे राज्य सरकार सुद्धा एकीकडे जे पीडित आहेत त्यांना न्याय देण्यावरती ठाम आहे, तर दुसरीकडे कायद्याच्या कचाट्यात आता त्या अल्पवयीन मुलाची कस्टडी आज कुठे जाते, त्याला मुक्त संचार दिला जातो, त्याच्या आत्तेकडे त्याची कस्टडी दिली जाते की पुन्हा त्याची रवानगी जी आहे ती रिमांड होममध्ये केली जाते, यावर हायकोर्ट काय निकाल देतं हे 10:30 नंतर स्पष्ट होईल। ज्ञानदा, धन्यवाद अमेय, ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।